नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा टॉपिक मी नवीन टॉपिक घेऊन येत आहे. याच्यामध्ये आपण 80 पानाचं परफेक्ट बुक इम्पोजिशन पाहणार आहोत आणि याच्यामध्ये किती फुल फॉर्म होणार आहेत आणि एक हाफ फॉर्म होणार आहे. तो कोणत्या प्रकारे आपण कुठे ॲडजस्टमेंट करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग करूया हा व्हिडिओ आपण सुरुवात. याचा जो पहिला फॉर्म आहे तो रेग्युलर प्रमाणेच आपण जे नेहमीप्रमाणे करतो त्याप्रमाणेच आहे. हा फॉर्म 1 ते 32 पानं 1 ते 32 पानं आहे त्याची. आणि आता हा फॉर्म आपण जवळून बघितला तर याला आपण ओपन करतो आणि फॉर्म हा इथे आहे. आपल्याला सॉफ्टवेअरला इम्पोजिशन करताना अशा प्रकारेच करायचं आहे. इथे 1 नंबर आला पाहिजे, 32 नंबर आला पाहिजे, 16, 17 ह्या अशा प्रमाणेच नंबर आले पाहिजेत. आणि हाच फॉर्म मी बॅक साईडला घेतला की बॅक साईडचे नंबरिंग असे आले पाहिजेत. 3, 30, 27, 6, 11, 22, 19 आणि हे जो सगळा लेआउट आहे हाच आपल्याला सॉफ्टवेअरला सेम टू सेम उतरवायचा आहे. याच्यातलं डिस्टन्स इथं हेड आहे, इथे दोन्ही बाजूचं हेड असल्यामुळे 6 mm ठेवलं. इथे कटिंग होणार आहे. इथे हेड आहे, इथे दोन्ही पेजीचे हेड आहेत म्हणून इथे 6 mm ठेवलंय. आणि इथं कॅल्क्युलेशन करून 14 mm निघते अंतर. हेच डिस्टन्स आपल्याला सगळ्या फॉर्मला हे करायचं सेम ठेवायचं आहे. तसाच हा झाला 32 पानी फॉर्म. आणि हा एक येतोय, हा निघतोय आता 16 पानी फॉर्म, म्हणजे शेवटची 16 पानं राहतात त्याचा हा फॉर्म आहे. हा 1 आणि इकडे 16. आणि याचंही सेटिंग आपण इथं पाहूया. हा इथे तसंच फोल्डिंग आहे, सेम फोल्डिंग आहे. आणि ही 16 पानं आपण आता अशी बसवायची. ही झाली 1, 8, 9, 12, 5, 4, 13, 16. आणि याच्याच पलीकडचा साईड पलटीचा फॉर्म हा असा साईड पलटी होतो, त्यामुळे याची नंबरिंग इकडं, म्हणजे इकडं 8 पानं इकडं 8 पानं अशी बसून आपण हा नंबरिंग इकडे द्यायचा आहे. 2, 7, 2, 13 म्हणजे हा आपला 16 पानी फॉर्म पण कंप्लीट झाला. आता हे फक्त सॉफ्टवेअरला कसं बसवायचं ते आपण व्हिडिओ मधून पाहू. इथं जे आहे ते जर तुम्हाला जॉब ओपन करायचा असेल तर इथं आपण जॉब ओपन करू शकतो. न्यू जॉब करायचा असेल तर इथं आपण न्यू करू शकतो. इथं जॉब नंबर जर आपल्याजवळ इथं आपण जॉब नंबरचा उल्लेख करू शकतो. जॉब नेम असेल तर आपण इथं जॉब नेमचा उल्लेख करू शकतो. मी इथं रो बुक म्हणून नाव देत आहे. कस्टमरचं नाव मी रोहन ग्राफिक्स म्हणून हे करत आहे. आता वरती तर प्रोडक्ट वरती आलो मी. इथं आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय करायचं नाही, फक्त पेजेस नंबर इथं द्यायचे आहेत. आता परत मास्टर पेज मध्ये यायचं आहे. मास्टर पेज मध्ये आल्यानंतर आपली कट साईज जी आहे बुकची ती इथं लिहायची आहे. कट साईज लिहिल्यानंतर इथं आपल्या जॉबला चारी बाजूला ब्लीड नाहीये, म्हणजे कुठं पॅच नाहीये कलरचा, त्याच्यामुळं ब्लीड 0 करायची. इथं सेंटर ठेवायचं आहे. बाइंडिंग मध्ये आल्यानंतर परफेक्ट बाइंडिंग आपण घेतलेलं आहे. परफेक्ट बाइंडिंग घेतल्यानंतर मार्क. आता इथं जे फोल्डिंग मार्क आहे ते पेपरवरती मोठे येतील म्हणून मी याच्या जे पर्सेंटेज आहे खाली स्केल विथ जे लिहिलेलं आहे, हा खालच्या बाजूला जे स्केल विथ आहे याच्यामध्ये मी इथे 40% करत आहे, म्हणजे पेपरवरती मार्क छोटे येतील, मोठे मोठे मार्क येणार नाहीत. परत मी घेत आहे प्लेट साईज. प्लेट साईज मध्ये आता आपण प्लेट घेतोय 715 915. 715 915च्या प्लेटला आपण हा जॉब बसवणार आहे. आणि पेपर आहे आपला 2336 चा, 23 बाय
36 इंच पेपर. ग्रिपर आपला 60चा आपण घेतलेला या ह्याला. आणि इथे मी आता टाकत आहे पेपरची साईज. माझ्याकडे पेपर हा कट करून एवढा येतो, 900 बाय 580 mm पेपर आपल्याला येतो. मी सेंटर वर्टिकली सेंटरच करत आहे, म्हणजे तो जॉब पेपरला सेंटर दिसेल. आता हा जॉब अख्खा पेपरला सेंटर बसेल आपला. आता पेपरला सेंटर केल्यानंतर आपण याच्यावरती जो रो आहे याच्यावरती क्लिक केले की ही फ्रंट आणि त्याच्या बाजूला लगेच बॅक आपल्याला दिसत होती. आपण शीट वाईज फ्रंट अँड बॅक केलेला आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आता घेतोय, आपण जे स्कीम बनवतो त्यातली स्कीम आपण यूज करणार आहे. मी आता 32 पानाची स्कीम तयार करून ठेवलेली आहे, ती मी घेत आहे. ही मी आता 32 पानाची स्कीम तयार केलेली. ही 32 पानाची माझी स्कीम तयार आहे. ह्याला आपण पानाचं नंबरिंग बघू शकता, जे आपण पेपरला घेतलं तेच घेतलेलं आहे. नंबरिंग आपण तेच ठेवलं. इथं मी आता पुस्तकाच्या कटर लागतं त्याच्यामध्ये तिथं 3 mm केलं. इथं बी कटर लागतं बुकच्या याला, ते गम चिकटण्यासाठी, म्हणून मी 3-3 अंतर केलं. आणि इथं डोक्याला मी 6 mm करत आहे. डोक्याला अंतराचं 6 mm केलं. ह्या बाजूलाही 6 mm केलं. आणि इथं 14 mm केलं मी कॅल्क्युलेशन काढून. मागच्या व्हिडिओमध्ये हे मी कॅल्क्युलेशन पण कसं काढायचं हे शिकवलेलं आहे. आता आपण पाहू शकता इकडं फ्रंट बॅक आपण पाहू शकता. आता ही फ्रंट शीट, त्याची बॅक, ही फ्रंट आणि बॅक असा जॉब आलेला आहे. आता हा ह्याला आपण केला आता मिनिमाइज, फक्त सिंगल साइड बघितली. आता आपण पेपरमध्ये किती कोरी जागा राहते त्याच्यानुसार ग्रिपर आपण ऍडजस्ट करतो. आता मी असं मोजलं, याच्यामध्ये मला 7 mm वरती जागा दाखवली, म्हणजे मला अजून 3 mm लागणार आहे जागा ग्रिपर साठी. ती मी या जॉब मध्ये खाली जॉब करून ऍडजस्ट करून घेणार प्लेट वरती. मी प्लेट मध्ये आलो, ते सेंटर वर्टिकलचा जो ऑप्शन आहे तो आपण काढून टाकला आणि ग्रिपर आपण 57चा केला. आता हा जॉब प्लेट वरती बरोबर बसला आणि प्लेट वरती असा बसलेला आहे, पेपर वरती तो बरोबर सेंटरलाच येणार वर्टिकली. आणि आडवाई जॉब आपण सेंटर बरोबर झालेला आहे. हे 32 पानं हा फॉर्म, त्याच्या खाली 64 पानाचा फॉर्म, अजून एक आपल्याकडे 16 पानं शिल्लक आहेत. आता ते शिल्लक 16 पानं आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये ऑटोमॅटिकच दिसतात. ते आपण नुसतं स्कीम वरती आलो ना की ते आपल्याला 16 पानं शो होणार. आपण स्कीम वरती आलो, इथं आपण पाहतोय 16 पानं आपल्याला दिसतात. आता ही 16 पानं आपल्याला, या 16 पानासाठी मी आता सिंगल साइड एक प्लेट घेणार आहे. 715 915 चे प्लेट घेणार आहे, 60चा ग्रिपर. हे 715 915 हे 60चा ग्रिपर. आता शीट वाईज आहे तिथं आपल्याला सिंगल साइड करायचं आहे, कारण 16च पान आहेत आपल्याला बॅक टू बॅक प्रिंट करायचे आहेत 16 पानं. मग हे आपण स्कीम पण आता आपण 16 पानाचीच घेणार. मी 16 पानाची स्कीम ह्याच्यामध्ये तयार करून ठेवलेली आहे. या चौकोनावरती, छोट्या चौकोनात क्लिक केलं की त्या स्कीम सगळे आपली ओपन होते. आता आपण बघायची आपली 16 पानाची स्कीम आपण तयार करू, इथं सगळं सेव्ह करता येतं. मग आता हे आपण 16 पानाची स्कीम तयार केलेली आहे. ती ही स्कीम आहे 16 पानाची. हिला फक्त मी आता ओपन करणार जॉब मध्ये. हे 16 पानाची स्कीम आलेली आहे. आता हे आपल्याला फ्रंट बॅक दाखवते. आपण तो एक साइड काढायचा, इथं आपण डबल क्लिक केलं, सिंगल साइड क्लिक केलं की ती सिंगल साइड राहिलेली आहे. आता हे आपलं टोटल 80 पानाचं बुक इम्पोजिशन झालेलं आहे. ह्या उजव्या हाताला आपण, डाव्या हाताला आपण पाहू शकतो पेज नंबरिंग 16 1 असं आलेलं आहे. आता हे आपले एक हाफ फॉर्म आणि 2 फुल फॉर्म झालेले आहेत. हा हाफ फॉर्म झाला, वरती आपले 2 फुल फॉर्म तयार झालेले आहेत. आता हे पेज नंबरिंग पण आपण बघू शकता. अशा प्रकारे आपलं पेज नंबरिंग जे पेपर होते आपण तयार केलं ते पेज नंबरिंग इथं आलेलं आहे. याच्यामध्ये आपण आलो, सेंटर काढला,
मी आता ग्रिपर मध्ये 3 mm मायनस करून ह्या बी शेवटच्या फॉर्मला बी ग्रिपर लावलेला आहे. आता कंट्रोल एम केलं की अशी मोठी स्क्रीन ओपन होते. आपण हे पेज नंबर पाहू शकता. हे आपला 80 पानाचं बुक एकदम ओके झालेला आहे. आता फक्त आपल्याला जो सगळ्यात हा फॉर्म आहे हा तो आपल्याला सेकंड लास्टला घ्यायचा आहे. हा तो फॉर्म जो आहे तो आपल्याला सेकंड लास्टला आणायचा आहे. मी स्कीम मध्ये आलो, ऑल फोल्डिंग सीट वरती आलो. जर सगळ्यात शेवटीला फॉर्म आहे ना हा फॉर्म, त्याला फक्त आपण नंबरिंग दिलं, 2 नंबर केला, तो फॉर्म ऑटोमॅटिक मध्ये गेला. आता आपण बघू शकता ते 2 फॉर्म आपले जो हा फॉर्म आहे तो आपला मध्ये गेलेला आहे. आता तिथे जर एमटी होतं डॉक्युमेंट मध्ये, आपण आपलं डॉक्युमेंट इथं आपण ड्रॅग करायचं आहे आणि हे ड्रॅग करून आपण डॉक्युमेंट इथे घेऊ शकतो. याच्यावरती राईट क्लिक केलं की असाइन पेज म्हणलं की ते ऑटोमॅटिक त्या जॉबला सगळी पानं बसून जातात. आता कंटेंट मधले जर आपला हा विषय संपला, आता आउटपुट मध्ये आल्यानंतर आपण पेज फॉर्म बघू शकतो. फ्रंट बॅक हा मधला बॉक्स सिंगल साइड आहे आणि तो आहे तो दो फ्रंट बॅक झालेला आहे. इथे आपण फॉर्म होतो, इथून आपण फाईलला सेव्ह करू शकतो, इथून आउटपुट पण काढू शकतो. जर तुम्हाला आउटपुट व्ह्यू मध्ये आउटपुट पण काढू शकतो. फाईलला सेव्ह करायचं असेल तर आपण इथं सेव्ह पण करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी एक आशा करतो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला किंवा नवीन टॉपिक आला तर तुम्हाला पहिले त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.